नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे उद्यापासून म्हणजे 30 मेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज त्यांची पत्रकार परिषद झाली. मी अर्धा तास बघण्याचा प्रयत्न केला पण मला काही कळलं नाही. एका कोच्यावर मनोज जरांगे, त्यांच्या बाजूला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दुसऱ्या बाजूला आमदार प्रसाद लाड, हे दोघं त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करत होते. राधाकृष्ण विखे पाटील सरकारमधले ज्येष्ठ मंत्री असून त्यांचा चेहरा असा काही होता की त्यांनी काही 100 खून वगैरे केलेले. कॅमेराकडे बघण्याचंही धाडस त्यांना होत नव्हतं. ते आपले खाली मान घालून असं काहीतरी बोलत होते की जणू काही त्यांनीच काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे. आणि मनोज जरांगे मागण्या करत होते, प्रसाद लाड समजावण्याचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात इतकी वेळा आमरण उपोषण झालेलं आहे की नेमकं कशासाठी हे आमरण उपोषण आहे हे काही कळत नाही. पण यावेळचं आमरण उपोषण वेगळं आहे, कारण ते म्हणजे अंतरावली सराटीमध्ये एक तर मुंबईतला उकाडा सहन होत नाही आहे आणि तिकडे अंतरावली सराटीमध्ये मांडव न घालता, चपला न घालता, पाणी किंवा इतर काही वारा, पंखा, AC वगैरे अशा सगळ्या गोष्टी न करता उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. मागण्या साधारणतः तेच आहेत की ज्या 58 लाख नोंदी सापडल्या कुणबी, त्या कुठल्या आहेत त्यांची नावं दाखवा. मागच्या आंदोलनात काही केसेस दाखल केलेल्या आहेत, त्यातल्या केसेस आपण खटले रद्द करू सांगण्यात आलं होतं, ते रद्द अजून झालेलं नाहीत असं म्हणणं आहे. आणखीन सारथी महामंडळाला काहीतरी अनुदानाचा का काहीतरी विषय, म्हणजे पण नेमकं आमरण उपोषण कशासाठी आहे तर गेल्या आंदोलनात ते हे आंदोलन याच्यामध्ये ज्या मागण्या होत्या त्याच्यावर जी कार्यवाही ज्या वेगाने होणं अपेक्षित होतं त्या वेगाने काही ती होत नाही आहे आणि म्हणून आमरण उपोषण होणार आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणाचं असं झालेलं आहे की कुठली घटना घडली तरी त्याच्या मागे काहीतरी राजकारण आहे, कोणतरी सूत्रधार आहे, अशी शंका सगळ्यांना येते. मनोज जरांगेंच्या पाठी कोण आहे, कोणी त्यांना आंदोलन करायला भाग पाडलं, हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे. एक त्यातलं उत्तर ऑब्व्हियसली उत्तर आहे की मनोज जरांगे पाटील स्वतः हुशार आहेत. म्हणजे त्यांनी हे ताडलं असावं की सध्या नीटच्या पेपरफुटीमुळे लोकांमध्ये, खास करून पालकांमध्ये आक्रोश आहे. एकूणच परीक्षा व्यवस्थेबद्दल, स्पर्धा परीक्षा व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत की खरंच हे परीक्षा घेतल्या जातात का, सगळं सेटिंग आणि पैसे खायचे धंदे झालेले आहेत. दुसरी गोष्ट, आता सगळे निकाल लागणं अपेक्षित आहेत आणि त्यांचे पण पेपर फुटले वेगवेगळ्या परीक्षांचे, पूर्वपरीक्षांचे, तर काय ही चिंता आहे. त्याच्यातनं ॲडमिशन नंतर जे खास करून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या कॅटेगरीत आरक्षण घ्यायचं, आर्थिक निकषांवर घ्यायचं का, आर्थिक सामाजिक मागास याच्यावर घ्यायचं का, मराठा म्हणून घ्यायचं, हा संभ्रम आहे. एकूणच देशात काळजीचं वातावरण आहे. उन्हाळा तीव्र आहे. पाऊस महाराष्ट्रात 43% कमी पडणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत आणि अशा वेळेला जर आंदोलन केलं तर जो लोकांच्यातला आक्रोश असतो, संताप असतो, तो बाहेर पडायला त्याला एक चॅनल मिळू शकतं आणि आंदोलनाला एक त्याच्यातनं ऊर्जा जी आवश्यक असते ती मिळू शकते आणि त्यामुळे कदाचित हे आंदोलन असं 30 मेला करण्याचा निर्णय स्वतः मनोज जरांगेंचा असू शकतो. पण राजकारण एवढं सोपं असतं असं अनेकांना वाटतच नाही. प्रत्येकाच्या मागे काहीतरी एक व्यापक कट आहे असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे कुजबूज सुरू आहे. दबक्या आवाजात चर्चा आहे की कदाचित या आंदोलनामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असू शकतात. आता हे कशावरून लोक म्हणतात तर काय तर म्हणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यातली स्पर्धा, एकनाथ शिंदेंच्या मनात मुख्यमंत्री पदाची असलेली एक सुप्त इच्छा, जरी ते सांगत असले की हा विषय संपलेला आहे, त्यांना व्हायचं होतं मुख्यमंत्री पण नाही झाले, आता ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात असं काही नाही हे जरी सांगत असले तरी लोकांना ते पटत नाही. लोकांना म्हणजे खास करून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटतं नाही नक्कीच काहीतरी करून देवेंद्र फडणवीसांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, त्याच्यात हे तो भोंदू
अशोक खरात त्यांच्या प्रकरणातनं जे जे काही बाहेर पडतं आहे त्याचा एक कदाचित पडसाद जे उमटणार आहेत त्याची एक शक्यता आहे. आत्ता विधान परिषदेच्या निवडणुका त्याचं सगळं हे सुरू आहे, त्याच्यात रस्सीखेच सुरू आहे. आणि लोक कशाच्या आधाराने आरोप करतात, कारण जेव्हा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते किंवा एकनाथ शिंदे होते तेव्हा मनोज जरांगेंचं एकूणच आंदोलन, त्याच्यात केले गेलेले आरोप, त्याला मिळालेला प्रतिसाद, त्यांचं करण्यात आलेलं स्वागत, प्रश्न तर काही सुटले नव्हते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही प्रश्न सुटले नव्हते. पण तेव्हा मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष केलं गेलं नव्हतं. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना ज्या प्रकारे लक्ष करण्यात आलं तेव्हामुळे लोकांना वाटतं की कदाचित याच्यामागे शरद पवार असावेत, नाही तर काही लोकांना वाटतं त्याच्यामध्ये एक स्वतः शिंदे असावेत. कारण शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही टार्गेट फडणवीसांना करण्यात आलं होतं आणि म्हणून लोकांना असं वाटू शकतं. आता हे आहे का नाही आहे याची काही कल्पना नाही. पण बघा, जर हे खरं असलं, धरून चला खरं असलं, तर त्याच्यातनं काय होऊ शकतं. मला असं वाटतं राजकारणी लोकांना या सगळ्याची कल्पना चांगल्यापैकी असू शकते. जरी कुरघोडीचं राजकारण असलं आणि अशा काही प्रकरणाचा फायदा घेऊन आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना किंवा मित्रांना धक्क्याला लावायचं काम राजकारणात होत असलं तरी आत्ताची जी परिस्थिती आहे ती स्फोटक परिस्थिती आहे. जसंही म्हणलं की देशात एक प्रकारचा संताप आहे. देशात प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे तो संताप ज्यांनी मांडायला हवा त्यांच्याकडनं तो मांडला जात नाही. राहुल गांधी पोगोगिरी काहीतरी आपले करत असतात, काहीतरी ट्विट करतात, हे सगळं अदानी अंबानी त्यांच्यासाठी चालू आहे, काय म्हणते त्यांचाच कार्यक्रम चालू असतो. माध्यमांकडनं हे विषय एवढे उचलले जात नाहीत असं म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांना वाटतं. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांमध्ये एक अस्वस्थता असल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता, पावसाची शाश्वती नाही, या पेट्रोल डिझेलची दरवाढ, त्याच्यामुळे झालेली महागाई, त्याच्यामुळे झालेली व्याजदरातली वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणं, FDIचा झालेला परिणाम, या सगळ्याचा गोळाबेरीत जो असंतोष आहे तो असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून मोदी सरकार प्रयत्नशील आहे. पूर्ण ताकदीने ते प्रयत्न करत आहे. कारण म्हणजे सरकारला पूर्णपणे कल्पना आहे की धोका विरोधी पक्षांचा नाही आहे, धोका परिस्थितीचा आहे. आणि त्यामुळे हा काळ जोपर्यंत इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात काहीतरी युद्धविराम होत नाही तोपर्यंत आपल्याला कसरत म्हणजे करावी लागणार आहे. एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार करण्यासाठी, एक चांगलं सकारात्मक चित्र तयार करण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागणार आहे. आणि त्याच्यात समजा कोणी एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर, सत्ताधारी पक्षाच्याच, राजकीयदृष्ट्या कुरघोडी करण्यासाठी मनोज जरांगेंना उभं केलं, माझं असं म्हणणं नाही आहे. पण जी चर्चा, कुजबूज, राजकीय गप्पा व्हॉट्सअपवर आणि फेसबुक, ट्विटरवर वगैरे चालतात त्या खऱ्या आहेत असं धरलं आणि अशा प्रकारची जर काही गोष्ट केली गेली, अनेकदा असं होतं की एखादी ठिणगी पडते आणि त्या ठिणगीचं रूपांतर स्फोटामध्ये होतं. आणि ठिणगीचं रूपांतर स्फोटामध्ये झाल्यावर त्याचा नेमका परिणाम कोणावर कसा कधी होईल सांगता येत नाही. आंदोलन महाराष्ट्रातनं सुरू केलं असेल, महाराष्ट्रातल्या मुद्द्यावर, त्यातल्या एका समाजाच्या मुद्द्यावर सुरू झालं असेल, पण त्याचा भडका उडाला तर सगळ्या देशभरात अशी गोष्ट होऊ शकते. आणि असं झालं तर मग मोदींचा प्रकोप झाला तर काय होऊ शकतं याची कल्पना सगळ्यांना आहे. आणि त्यामुळे जर अशा हेतूनी जर कोणीतरी उभं केलं जात असेल किंवा आंदोलनाला अदृश्य हाताने बळ देण्याचं काम कोणी करत असेल तर मला असं वाटतं की त्यांना ही कल्पना असावी की या आंदोलनातनं जर काही चुकीचं घडलं तर करायला गेलो एक आणि झालं भलतंच. आणि त्याच्यातनं जनतेची सहानुभूती मिळवण्याच्या ऐवजी मोदींचा प्रकोप जर सहन करावा लागला तर आपल्याला कल्पना आहे काय होऊ शकतं, ते बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं ही शक्यता नसावी. सरकार मनोज जरांगेंशी संवाद साधत आहे. राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड बोलत आहेत, गोड बोलत आहेत. प्रसाद लाड तर जरा जास्तीच गोड बोलत आहेत, दादा चपला घालू नको, असं आंदोलन करू नको वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे मला असं वाटतं की असं प्रत्येक गोष्टीत राजकीय कट कारस्थान त्याचा विचार करणं योग्य ठरणार नाही. जर कोणी अशा बुद्धीनं काही गोष्टी केली असेल तर त्याला स्वतःचं राजकारण संपवण्याची त्याच्यातनं वेळ येऊ शकते याची कल्पना महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू होताना
त्यातनं सकारात्मक काय पुढे येतं, कदाचित त्यातल्या ज्या काही प्रलंबित गोष्टी असतील, कोर्टाच्या केसेस असतील किंवा काही स्कॉलरशिप्स असतील, हे मुद्दे याच्यातनं पुढे जातील. पण जर या आंदोलनाचा जर त्याला यश मिळालं तर त्याच्यात या 2 शक्यता आहेत. पहिली शक्यता की एक जनक्षोभ ट्रिगर होऊ शकतो. दुसरी शक्यता, जो जनक्षोभ जो मोदींविरुद्ध ट्रिगर व्हायचा तो फडणवीसांच्याकडे जाऊन, म्हणजे जसं शंकरांनी अमृत सागर मंथनाच्या वेळेला विष प्यायलं होतं आणि त्याच्यानंतर ते निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले होते, तसं जे समाजातलं विष आहे ते फडणवीसांकडे टार्गेट झालं तर फडणवीसांना ते विष प्यावं लागेल आणि त्याच्यातनं मोदींची प्रतिमा उजळेल, फडणवीसांची प्रतिमा उजळेल. आणि म्हणून म्हणलं की या आंदोलनात नेमकं काय सत्य होणार आहे माहिती नाही, पण उद्यापासनं हे आंदोलन सुरू होतं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.